पुण्याच्या रांजणगाव इथे बोगस मतदान झाल्याचा राष्ट्रवादीचा आरोप आहे। रांजणगाव कारेगाव या ठिकाणी देवाची वाडी इथला हा सगळा प्रकार समोर येतो आहे। भाजपच्या उमेदवाराला शेजारच्या तालुक्यामधून बोगस मतदार बोलावून मतदान केल्याचा आरोप होतोय। बोगस मतदानाचा आरोप झाल्याच्या नंतर काही काळ या ठिकाणी तणावाची परिस्थिती निर्माण झाली होती। परभणी जिल्हा परिषदेसाठी मतदानाची प्रक्रिया पार पडते आहे। परभणीच्या सेलू तालुक्यामधील बोतगाव आणि तांडा इथल्या गावकऱ्यांनी रस्ता आणि नदीवरचा पूल नसल्यामुळे मतदानावरतीच बहिष्कार टाकलेला आहे। मागणी मान्य होत नाही तोपर्यंत मतदान करणार नाही असा आक्रमक पवित्रा इथल्या ग्रामस्थांनी घेतलाय। त्यामुळे अद्याप गावामध्ये एकानंही मतदान केलेलं नाहीये। आता तहसील कार्यालयामधील टीम गावामध्ये पोहोचली आहे। त्यांनी ग्रामस्थांची समजूत काढायचा प्रयत्न केला, मात्र जोपर्यंत रस्ता होत नाही तोपर्यंत मतदान करणार नाही असा निर्धार इथल्या गावकऱ्यांनी केलाय। त्यामुळे गावामध्ये अद्यापपर्यंत एकाही मतदानाची नोंद झालेली नाही आहे। भारत स्वतंत्र होऊन गेली 78 वर्ष झाले तरी सुद्धा बोथ या गावला कुठल्याच प्रकारचा रस्ता नाही, नदीवर पूल नाही। गावाबाहेर जाणं अगदी अशक्य गोष्ट आहे। मग यामध्ये बऱ्याच अडचणी असतात। दळणवळणाची सुविधा असेल, मुलांचं शिक्षण असेल। पावसाळ्याच्या दिवसामध्ये अशी परिस्थिती असते की मुलांना नदीच्या पलीकडे जाता येत नाही आणि शिक्षकांना नदीच्या अलीकडे येता येत नाही। जर एखादी गर्भवती माता असेल तर त्यांच्यासाठी रुग्णवाहिका गावात येत नाही आणि त्या मातेला गावाच्या बाहेर नेता येत नाही। मतदानावर बहिष्कार करूनही जर शासनाला जर कुठं दखल नाही घेतली आमची, तर यापुढचा आमचा असा निर्णय आहे की आम्ही सर्व गावकऱ्याच्या वतीनं जिल्हा अधिकारी कार्यालयासमोर अन्नत्यागाचं उपोषण करणार आहेत व सर्व गावकरी ह्या विषयावर ठाम आहेत। सांगलीच्या तासगाव तालुक्याच्या बलगवडे गावामध्ये अजूनही एकही मतदान झालेलं नाहीये। 4 वाजून गेले तरी गावामधल्या मतदान केंद्रावरती एकाही मतदानाची नोंद नाहीये। आता मतदान होण्याची शक्यता देखील कमी दिसतेय। सोलरच्या प्रकल्पासाठी झालेल्या वृक्षतोडीच्या निषेधार्थ इथल्या ग्रामस्थांनी मतदानावरती बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला। त्यामुळे जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीसाठी बलगवडे या ठिकाणी मतदान केलेलं नाही। एका सामाजिक प्रश्नामुळे तिथं बहिष्कार मतदानावरती टाकला होता। आम्ही तिथल्या कार्यकर्त्यांशी बोलतोय, लोकांशी बोलण्याचा प्रयत्न करतोय आणि त्याचा आढावा घेऊन त्याच्यावरती तोडगा काढण्याचा मी प्रयत्न करेल। तिथं मतदान व्हावं, लोकशाहीच्या माध्यमातून खरं तर लोकशाही वाचवण्यासाठी मतदान करून घ्यायचं आहे आणि ज्या अडचणी आहेत त्या अडचणी योग्य पद्धतीने आणि विधायक मार्गाने मांडायच्या असतील तर मतदान होणं आवश्यक आहे आणि ते मतदान करतील असा विश्वास मला आहे। मी भेट देईन तिथे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट। Thank you.